दरम्यान शाळा बंद करण्यावरून सदावर्तेंनी निशाणा साधलाय। बीडमध्ये शाळांना सुट्ट्या दिल्यामुळे कायदेशीर कारवाईची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या संख्येने मराठा बांधव जमू शकतात आणि म्हणूनच तेथील स्थानिक शाळांना प्रशासनाने सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती निशाणा जो आहे ते गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती साधला आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आणि तेथील स्थानिक अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। जालन्यामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती आणि आता बीडमध्ये परत त्याचीच पुनरावृत्ती। मला असं म्हणायचंय, राईट टू एज्युकेशन ह्या संविधानिक अधिकार आर्टिकल 21A नुसार अशा प्रकारे ह्या कारणांसाठी शाळा बंद ठेवणं हे अत्यंत गैर आहे। त्याचबरोबर अशा प्रकारचे आंदोलन जर कायमस्वरूपी असे चालतच राहणार असतील आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जर आपण ज्याला म्हणतो नांगर फिरवला जाणार असेल, त्यांच्या प्रगतीवर नांगर फिरवला जाणार असेल जस्ट बिकॉज की पॉलिटिकल सेलिब्रेशनसाठी, तर हे अत्यंत चुकीचं आहे। मला हेच म्हणायचं आहे की शिक्षणाधिकारी श्री शिंदे यांना तातडीने निलंबित केलं गेलं पाहिजे।